कुसुम सौर ऊर्जा आणि मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आहे ना तुमचा सुद्धा पंप जर आला असेल आणि तुम्हाला सुद्धा ना फिटिंगचं मटेरियलसाठी ना आता ठेकेदाराचा किंवा करणाऱ्या लेबरचा फोन येईल का ओ शेट आम्ही तुमचा पंप फिट करायला येणार आहे, मग तुम्ही ना वाळू सिमेंट आणि खडी आणि त्याच्यानंतर आहे ना खड्डे वगैरे तयार करून मग तुम्हाला खरं सांगू का आपल्या महाराष्ट्र सरकारने ना आपल्या पार आहे ना पाईप मोटर पंप दोरी रबर शीट अगदी बाऱ्यापर्यंत आणि वाळू खडी सिमेंटचे सगळे सुद्धा आहे ना पैसे ना या कंपन्यांना पे केलेले. पण ठेकेदार काय म्हणतो माहिती का, कंपनीने जर आहे ना वाळू खडी सिमेंट जर दिला असतं ना मग त्या मटेरियल बरोबर आलं नसतं का, मग आपण काय करायचं माहिती का, काम आपलं आलं आहे ना आपलं ना सिमेंट वाळू खडी घेऊन जायची आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाक काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर जय हरी माऊली राम राम मंडळी. फिटिंगवाले माणसं आल्यानंतर आहे ना जागाचं नियोजन करून अशा पद्धतीने खड्डे वगैरे घेणं झाले आणि बाकीचं मटेरियल सुद्धा आणणं झालं होतं. मग ते म्हणे आम्हाला पाणी लागेल. मग आलो दत्तू भाऊ का शिवाजी राजे म्हणे दत्तू भाऊच्या ट्रॅक्टरमध्ये पाणी घेऊन जाऊ. मग अशा पद्धतीने आहे ना त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये पाणी बिनी घेतलं. पाण्याचं नियोजन झाल्यानंतर ना राहिले होते फक्त आपलेवाले सोलर पॅनल टाकायला ना नंदूभाऊ जोडी होता. नंदूभाऊ म्हणे थांबा मी एकदम कम्प्लीट फिटिंग करून देतो. मग टायर बियर टाकून आहे ना मस्तपैकी ना सोलर पॅनल टाकून दिले. आपणही बी सेल मारलं म्हणलंय ना सोलर पॅनलचं काम आहे ना जरा थोडंसं हळूहळूच न्यावं लागेल कारण रस्ता आपला आहे ना अगदी खराब आहे. आणि मग सोलर पॅनल आहे ना खालच्या माळ्यामध्ये पोच केल्यानंतर त्याची फिटिंग वगैरे झाली. मग त्याच्यानंतर पाईप वगैरे फिटिंग करून मोटर फिटिंग करून घेतील लगेच बोरमध्ये ना अशा पद्धतीनं सोडून दिली. मोटर फिटिंगला आहे ना माणसं येणार असले ना त्याच वेळेस ठेकेदाराला सांगून घ्यायचं का आपल्या वाळू खडी सिमेंटचे ना पैसे लागतीलच. मग आहे ना शेवट आहे ना OTP द्यायचे टाइम आला ना पैसे मागूनच घ्यायचे.